हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर चला आज एक मस्तपैकी पटकन होणारा प्रसाद बनवूया. तर त्याच्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तूप टाका. तूप थोडं वितळून द्या बघा. आणि याच्यामध्ये मी 1/2 किलो गाजर सोलून असे बारीक बारीक तुकडे करून टाकलेले आहेत. जर प्रसाद बनवायचा किंवा पटकन काही गोड खायचं असेल तर हे पटकन बनवण्यासाठी मस्तपैकी आहे. आता जसे ऑरेंज कलरचे जास्त केशरी कलरचे असे गाजर येतात, आपण मस्तपैकी हलवा आपला रेडी होतो. हे बघा 2 मिनटं त्यांना मी तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे. 2-3 मिनटं तुपात भाजून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये गरम दूध गरम करून थंड केलेलं 2 वाटी दूध टाका किंवा साधं कच्चं दूध टाकलं तरी चालू शकतं आणि याला मिक्स करून घ्या. हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्या आणि आपण आता कुकरचं झाकण लावून याला मस्तपैकी 5-6 शिट्या देणार आहोत. तर आपला हलवा हा पटकन रेडी होईल आणि पटकन आपल्याला प्रसादासाठी किंवा कोणत्याही पाहुणे वगैरे आले तर त्याच्यासाठी आपल्याला पटकन रेडी करता येईल. तर इथे मी कुकर 5-6 शिट्ट्या करून त्याला कुकरला पूर्णपणे थंड करून घेतलं आहे. थंड केल्याशिवाय झाकण खोलू नका. आणि त्याच्यानंतर बघा मस्तपैकी असं मॅश होतंय. तर टाईम पण लागत नाही. असं मॅशरनी मॅश करून घेतलेलं आहे बघा. मस्तपैकी आपला हलवा मस्तपैकी मॅश झालेला आहे. आता मी परत गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि लो फ्लेममध्ये जेवढी तुम्हाला साखर पाहिजे, मी इथे 1 वाटी घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या. बघा मिक्स करून तुम्हाला जर अजून साखर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा मस्तपैकी मिक्स आणि त्याला 2-3 मिनटं शिजवून द्या. इथे अर्धा चमचा मी वेलची पूड टाकलेली आहे. मस्तपैकी याला साखर कसं पाणी सोडते म्हणून थोडा वेळ शिजायला लागतो, 5-10 मिनटं. आणि नंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट बारीक कट करून टाका. तुम्ही पाहिजे तर तुपात थोडे भाजून पण टाकू शकता, पण असे टाकले तरीसुद्धा चांगले होतात. आणि याला मिक्स करून पूर्ण थोडं सुकेपर्यंत मस्तपैकी शिजवून घेऊया. 5 मिनटं शिजवायला लागतील. बघा मस्तपैकी आपला आता कुकरचा तळ असा सोडायला लागलेला आहे हलवा. किती मस्त केशरी रंग आला आहे त्याला आणि नाही कलर वगैरे टाकला तरीसुद्धा मस्तपैकी टेस्टी झालेला आहे. आणि याचं आता बघा मी थंड करून गॅस बंद करून घेतला आहे आणि आपण असा वाटीमध्ये सर्व करूया. त्याच्यावरून ड्रायफ्रूट टाकूया. त्याचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून मस्तपैकी असा सर्व करू शकता. मस्तपैकी असा आपण प्रसादासाठी किंवा असा कोणत्याही ओकेजनसाठी किंवा कोणी आले पटकन तर आपण तुम्ही हा बनवू शकता. जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.